नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकताना तुम्हाला जाणवेल की स्वामी हे भक्तांना कशी मदत करतात. आणि ज्या भक्तांना वाटतं ना की स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत, त्या भक्तांना देखील समजेल की स्वामी समर्थ महाराज भक्ताची प्रत्येक प्रार्थना ऐकतात आणि योग्य वेळ आल्यानंतर भक्ताच्या प्रत्येक प्रार्थनेचं योग्य ते उत्तर भक्तांना देत असतात. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्या मनाला भेटणारा असेल. हा संदेश ऐकून तुमचं मन सकारात्मक आणि प्रसन्न होईल. म्हणून आजचा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज त्या प्रत्येक भक्ताची प्रार्थना ऐकतात जो भक्त मनापासून प्रयत्न करत असतो, जो भक्त मनापासून स्वामींची सेवा करत असतो, जो भक्त मनापासून स्वामींची भक्ती करत असतो. अशा प्रत्येक भक्ताची प्रार्थना ही स्वामींपर्यंत पोचत असते. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपल्या आजूबाजूला सर्व काही नकारात्मक सुरू असतं, जी गोष्ट आपण करायला जातो त्या गोष्टीमध्ये आपल्याला नकारात्मकता मिळत असते. जी गोष्ट आपण ठरवतो ती गोष्ट कधीच पूर्ण होत नाही आणि अशा वेळेस माणूस थकून जातो. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जेव्हा केव्हाही तुम्हाला अशा नकारात्मकतेचा सामना करावा लागेल ना, जी गोष्ट करायला जाऊ त्या गोष्टीमध्ये अडथळा येईल, ज्या गोष्टीमध्ये आपण आपली रुची दाखवू ती गोष्ट बिघडेल. आणि अशा प्रकारे नकारात्मकता आल्यानंतर एक गोष्ट करायची. काय करायचं तर थोडा वेळ थांबून घ्यायचं. थोडे दिवस कुठलीही नवीन गोष्ट करायची नाही. काही दिवस थांबायचं, कारण थांबणंसुद्धा गरजेचं असतं. आणि थांबल्यानंतर हे सर्व का घडतंय, आपल्याकडून काय चूक होते ही ओळखायची. आणि यासाठी आपल्याला स्वामी महाराज नक्की मदत करतील. शांत व्हायचं, शांत मनाने विचार करायचा, परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये स्वतःला झोकून द्यायचं. मन जेवढं शांत करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मन शांत करा. परमेश्वराची सेवा वाढवा आणि त्यानंतर शांत डोक्याने विचार करा, मी जे करतोय ते योग्य मार्गाने करतो आहे का, माझ्याकडून काही चुकतं आहे का, मी जे करतो आहे त्यामध्ये मला यश मिळत नाही, म्हणजे काहीतरी चुकतं आहे, काहीतरी कमी पडतं आहे. आणि या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला स्वामी महाराज नक्की देतील. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्याकडून काय चुकतं हे कळेल ना, तेव्हा ती चुकी सुधारा आणि पुन्हा नव्याने, नव्या संधीने, नव्या जोशाने एखाद्या गोष्टीला सुरुवात करा. बघा, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. स्वामींना काय हवं असतं? स्वामींना तुमचं शांत मन हवं असतं. स्वामींना काय हवं असतं? स्वामींना तुमचे प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असतात. स्वामींना काय हवं असतं? स्वामींना तुमचं खरं मन, तुमची खरी तगमग हवी असते. स्वामींना काय हवं असतं? स्वामींना तुमच्याकडून फक्त आनंदाचे 2 शब्द हवे असतात. म्हणून कधीही स्वामींची प्रार्थना करताना कधीही नकारात्मकतेने करू नका. आनंदाने स्वामींची प्रार्थना करा. स्वामींकडे फक्त मागत राहू नका, तर स्वामींनी जे दिलंय ना त्याबद्दल स्वामींची कृतज्ञता व्यक्त करत चला, स्वामींचे आभार मानत चला. म्हणून स्वामी भक्तांनो, अजूनही स्वामींचे आभार मानले नसेल तर लगेच कमेंट्स बॉक्समध्ये धन्यवाद स्वामी असं नक्कीच टाईप करा. भक्तांनो, तुम्हाला काही गोष्टी समजायला नक्कीच वेळ लागेल, मान्य आहे. परंतु जे समजतंय, जे कानावर पडतंय त्या गोष्टीचा प्रामाणिकपणे स्वीकार करा. आपल्याला हे जाणवतंय की आपण जे करतोय त्यामध्ये काहीतरी चुकीचं होतंय, तर ती गोष्ट तिथे नक्की थांबवा. कारण चुकीचं कधी करू नका. जर आपल्यामुळे एखाद्याला त्रास होत असेल तर ती गोष्ट न केलेली बरी. जर आपल्यामुळे कोणाचं वाईट होत असेल, काहीतरी चुकीचं घडत असेल तर ती गोष्ट न केलेली बरी. आपण आपल्या स्वार्थीपणाच्या नादामध्ये एखाद्याचं वाईट करतोय तर ही सर्वात मोठी चुकीची गोष्ट आपण करतो आहोत. स्वामी भक्तांनो, जरी कोणाचं चांगलं करता नाही आलं तरीही चालेल, मात्र कोणाचं वाईट करू नका असं स्वामी महाराज भक्तांना सांगत असतात. स्वामींचा हाच उपदेश आहे की जरी कोणाचं चांगलं करता नाही आलं तर चांगलं करू नका, मात्र जाणून बुजून कोणाचं वाईट करू नका.
स्वामी भक्तांनो, चुका या माणसांकडूनच होतात आणि चुका सुधारण्याची संधी स्वामी महाराज प्रत्येक भक्ताला देत असतात. स्वामींनी भक्तांना चुकी सुधारण्याच्या अनेक संधी दिलेल्या असतात आणि ज्या संधीचा ज्यांनी फायदा केला, ज्यांनी चुका सुधारल्या, ते स्वामींच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहेत. आणि ज्यांना संधी मिळूनही चुका सुधारल्या नाही, वारंवार त्याच चुका केल्या, इतरांना त्रास दिला, दुसऱ्यांचं कसं वाईट करता येईल यासाठी प्रयत्न केले, अशा भक्तांना त्यांच्या दुष्कर्माचं फळ स्वामी महाराज देतीलच. म्हणून स्वामी भक्तांनो, परमेश्वराने जर तुम्हाला चुकी सुधारायची संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं स्वागत करा. कधीकधी एखादा दिवस आपल्यासाठी वाईट ठरतो. एखाद्या दिवशी आपल्याला आपल्या प्रयत्नांमध्ये निराशा बघायला मिळते. कधीकधी आपल्या कामामध्ये अडथळे येतात. कधीकधी आपल्याला चुकीचं केल्यामुळे शिक्षासुद्धा मिळत असते. कोणाचे 2 शब्द ऐकावे लागतात. परंतु लक्षात ठेवा, एक दिवस वाईट गेला म्हणून पूर्ण आयुष्य वाईट नाही. तो दिवस वाईट गेलाय ना, तर त्या दिवसाला विसरून उद्या नवीन दिवस येणार आहे. त्या नवीन दिवसाचं नव्या आशेने स्वागत करा आणि पुन्हा मी अशा चुका करणार नाही किंवा माझ्या हातून काही वाईट होणार नाही, मी यासाठी प्रयत्न करणार, असा दृढ निश्चय करा आणि पुन्हा नवीन दिवसाची सुरुवात करा. बघा, त्या दिवशी तुम्हाला नक्कीच सकारात्मक अनुभव येईल. कारण 1 दिवस 2 दिवस वाईटाचे गेले म्हणजे संपूर्ण आयुष्य वाईट झालं असं होत नाही. स्वामी भक्तांनो, या कठीण परिस्थितीवर जो भक्त मात करून पुन्हा नवीन सुरुवात करतो ना, तोच भक्त या जीवनाच्या शर्यतीमध्ये टिकतो. काही असे अनेक लोक आहेत जे अपमान झाल्यानंतर स्वतःचा अपमान सहन करू शकत नाही. कोणी काही बोललं तर त्यांना लगेच प्रत्युत्तर देतात, कारण त्यांना त्यांचा स्वतःचा अपमान सहन होत नाही. परंतु लक्षात ठेवा, अपमानाचा बदला हा बोलून नसतो घ्यायचा, तर अपमानाचा बदला हा कर्तृत्वाने घ्यायचा असतो. बदला घेणं म्हणजे समोरच्याला शिवीगाळ करणं, समोरच्याला नको नको ते बोलणं किंवा समोरच्याला मारहाण करणं किंवा समोरच्याचा देखील अपमान करणं, हा बदला घेण्याचा अर्थ नाही. बदला घेणं म्हणजे वाईट करणं नाही, तर बदला घेणं म्हणजे आपलं कर्तृत्व मोठं करून दाखवणं, समोरच्याला हे दाखवून देणं की त्याने जे केलं ते चुकीचं केलं. म्हणून स्वामी भक्तांनो, कधीही एखाद्याने तुमचा अपमान केला तर त्याला वाईट बोलू नका, त्याला दुखावू नका किंवा उलट उत्तर देऊ नका. तर समोरच्याने आपला अपमान केला तर आपण असं काहीतरी करून दाखवायचं की तो स्वतःहून आपल्याकडे येईल आणि आपल्याला सांगेल की माझ्याकडून चुकून तुझा अपमान झाला, मला क्षमा कर. असं काहीतरी जीवनामध्ये स्वतःला घडवा. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, परमेश्वराने नेहमी अहिंसेचा मार्ग आपल्याला सांगितला आहे. प्रत्येक वेळी हिंसा करणं हे आपल्याला पटत नाही, कारण आपण स्वामींचे भक्त आहोत. म्हणून हिंसेपासून आपण होईल तेवढं दूर राहायला शिका. समोरचा माणूस आपल्याला त्रास देत आहे म्हणून आपण त्याला त्रास द्यायचा नाही, तर त्याला हे पटवून द्यायचं की जो तू जे करतो ते चुकीचं करतो. आणि परमेश्वर प्रत्येकाचं कर्म बघत असतात. आज जर कोणी आपल्याला त्रास देत असेल ना, तर उद्या त्याला नक्कीच त्रास होईल. म्हणून सर्व काही स्वामींवर सोपवून द्या. आपण फक्त आपले कर्म करत राहा, कारण कर्म चांगले असतील तर मदतीसाठी परमेश्वर नक्कीच येतील. स्वामी भक्तांनो, जो भक्त चांगले कर्म करतो, वेळोवेळी परमेश्वराची भक्ती करतो आणि इतरांची मदतसुद्धा करतो ना, तो भक्त नेहमी जगाच्या पाठीवरती सुरक्षित असतो. कारण परमेश्वर स्वतः त्या भक्ताचं रक्षण करत असतात. स्वामी भक्तांनो, योग्य वेळ येताच तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होईल. आज तुम्ही जे जगत आहात ना, ते एक चक्र आहे. या चक्रामध्ये आपण सर्व आहोत. हे जीवन म्हणजे एक चक्र आहे. कधी चांगले दिवस माणसांना बघायला मिळतात, कधी तेच दिवस बदलून वाईट दिवस माणसांना बघायला मिळतात. कधी आनंदाचं हसू हे लोकांच्या ओठांवर असतं, तर कधी डोळ्यात पाणी असतं. हेच तर जीवनाचं चक्र आहे आणि या चक्रात आपण सर्व जगत आहोत. स्वामी भक्तांनो, परंतु या जीवनाच्या चक्रामध्ये
जो माणूस प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळत असतो तो माणूस सुखातही आनंदी राहतो आणि दुःखातसुद्धा आनंदी राहतो. कारण दुःख आलं म्हणजे सर्व काही संपलं आणि फक्त रडत बसायचं असं अजिबात नाही. दुःख येऊ द्या, ते सहन करा, आनंदाने जीवन जगा, हे जीवनाचं खरं रहस्य आहे. स्वामी भक्तांनो, जसे दुःखाचे दिवस असतात तसेच आनंदाचे दिवस असतात. परंतु आनंदाच्या दिवसांमध्ये माणूस खूप खुश असतो, माणसाला काही टेन्शन नसतं. परंतु दुःख आलं की माणूस लगेच खचून जातो, माणसाला अन्न पाणी गोड लागत नाही, नको नको ते विचार डोक्यामध्ये येत असतात. परंतु हे असं का होतं तर माणूस त्या दुःखासाठी तयार नसतो. म्हणून माणसाने अगोदरच प्रत्येक गोष्टीसाठी तयार असलं पाहिजे. मनामध्ये हे साठवून ठेवायचं की जसे आनंदाचे दिवस आलेत ना तसेच दुःखाचे दिवस येणार आहे, मात्र आपण तयार राहायचं. आपण कधीच बेसावध राहायचं नाही, मनाला परिपक्व बनवायचं. मग बघा, एकदा तुम्ही स्वतःला कणखर परिपक्व बनवलं तर मग दिवस कसे येऊ द्या, माणूस अजिबात खचत नाही, अजिबात डोळ्यात अश्रू येत नाहीत. कारण माणूस सर्व काही सहन करण्याची ताकद स्वतःमध्ये साठवत असतो. ज्या माणसाला हे समजलं की आपल्या पाठीशी सदैव स्वामी समर्थ महाराज आहेत, तो माणूस जीवनामध्ये कधी खचला नाही, कधी त्याने हार मानली नाही आणि कधीच त्याने स्वामी माझ्यासोबत नाहीत असं कधी तो म्हटला नाही. कारण त्याला याची जाणीव झाली की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि तेच माझं रक्षण करत आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज असे का म्हणाले असतील की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे? तर स्वामी असं का म्हटले तर याचा अर्थ काय आहे हे आज मी तुम्हाला सांगतो. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, कधी कधी एखादं कर्म करत असताना अचानकपणे आपल्याला अडथळा येतो, अचानकपणे आपण थांबतो. आता पुढे काय करावं हे आपल्याला सुचत नाही. मात्र त्यावेळेस अचानकपणे एखादी गुप्त मदत आपल्याला मिळत असते, अचानकपणे एखादा मित्र आपल्याला मदत करत असतो आणि आपलं काम मार्गी लागवत असतो. किंवा एखादा नातेवाईक असेल, एखादा नातेसंबंधातील माणूस असेल किंवा एखादा अनोळखी माणूस असेल, तो माणूस येतो, आपल्याला मदत करतो आणि आपलं अडलेलं काम हे मार्गी लागतं. यातून काय सिद्ध होतं? यातून हेच सिद्ध होतं की आपण त्या परिस्थितीला सामोरं गेलो, त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला स्वामींनी मदत केली. स्वामी समर्थ महाराज हे भक्तांना या वाक्यातून हीच प्रेरणा देत असतात की तुझं काम हे धैर्याने जिद्दीने करत राहा. काही अडचण आली तर मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुला मदत करेल. या शब्दाचा, या वाक्याचा असा अर्थ आहे. म्हणून स्वामी महाराज भक्तांना म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा स्वामी असं म्हटले ना तेव्हा भक्तांच्या जीवनामध्ये भक्तांनी संघर्षाने पुढं जाण्यासाठी मार्ग निवडला आणि त्यांना याची जाणीव झाली की आता आपण घाबरायचं नाही, कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत. भक्तांना एक ऊर्जा मिळाली आणि भक्त चांगल्या मार्गाने जाऊ लागले. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जोपर्यंत भक्ताचं रक्षण हे खुद्द परमेश्वर करत आहेत तोपर्यंत भक्तांना घाबरायची काय गरज. म्हणून लक्षात ठेवा, जोपर्यंत तिन्ही लोकांचे स्वामी परमेश्वर आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत भक्तांना कुठल्याही वाईट शक्तीला घाबरण्याची गरज नाही. अनेक लोक माणसांना चांगल्या मार्गावर चालू देत नाहीत. अनेक लोक मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, अनेक लोक चांगल्या लोकांना त्रास देतात. परंतु लक्षात ठेवा, या सर्वांचं जे कृत्य आहे ते वाईट असतं आणि त्या वाईट कृत्याचं फळ हे परमेश्वर प्रत्येकाला देत असतात. म्हणून आपण कोणाला शिक्षा देण्यापेक्षा परमेश्वर त्यांना शिक्षा देतील हे आपल्या मनामध्ये रुजवा. आपण स्वतः कोणाला काही वाईट बोलायचं नाही, काही वाईट वागायचं नाही. जे काही करायचं ते परमेश्वर करणार आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, सर्व काही परमेश्वरावर सोपवा. आपले जे काही दुःख आहेत ते सुद्धा परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. आपल्या ज्या समस्या आहेत त्या देखील परमेश्वराच्या चरणी अर्पण करा आणि परमेश्वराला सांगा की हे भगवंता, हे परमेश्वरा, तुम्ही मला जे हे आयुष्य दिलं आहे ना त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.
माझ्या आयुष्यात जे काही संघर्ष, वेदना, दुःख, अडचणी, समस्या आहेत, त्या सर्व काही मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे. मी माझं कर्म हे प्रामाणिकपणे आणि धाडसाने करणार आहे. तुम्ही माझ्या जीवनातील सर्व इच्छा नक्की पूर्ण करा. मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. मी माझं जीवन तुमच्या चरणी अर्पण केलं आहे. माझ्या सर्व समस्या सोडवा, माझं दुःख दूर करा आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. अशी प्रार्थना केल्यानंतर नक्कीच तुमच्या या प्रामाणिक प्रार्थनेचं उत्तर स्वामी महाराज देतील आणि तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.